नमस्कार दर्पणकर, यस-9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह राधानगरी धरण व 84 गावांसाठी विशेष पर्यटन विकास प्राधिकरण जाहीर करण्यात आले आहे. या पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राधानगरी व दाजीपूर येथील पर्यटन दृष्ट्या या भागाचा विकास करण्यासाठी डीपीआर बनवण्याची कामे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार या गावातील पर्यटन विकासासाठीचा प्रवास तयार करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि सहसंचालक समाधान पाटील यांनी समन्वयाने करावी. सदरचा आराखडा तयार करत असताना त्या गावातील नागरिकांसोबत चर्चा करून तसेच त्यांच्या सूचना विचारात घेऊन आराखडा करावा अशा सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी राधानगरी व काळमावाडी धरण परिसर व तेथील विश्रामगृह, बोटॅनिकल गार्डन यांसह जिल्हा विकास निधी अंतर्गत सुरू असलेल्या पर्यटन विषयक कामांचा आढावा घेऊन या कार्यक्षेत्रातील पर्यटनाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगले, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वन्यजीव अधिकारी श्रीकांत पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भाऊसाहेब हजारे यांसह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनाने माणुसकीला काळिमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र या प्रकरणांमध्ये जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कदमवाडी रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन हे गुरुवारी अवैध गर्भपात करताना पोलिसांना आढळून आल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगले, पीसीपीएनडीटीच्या ऍडव्होकेट गौरी पाटील उपस्थित होते. मातेच्या गर्भपाताच्या कळ्या खुडण्याचे अतिशय लांछनास्पद काम जिल्ह्यात काही ठिकाणी गुप्तपणाने सुरू आहे. अशी सर्व ठिकाणे पोलिसांनी उद्ध्वस्त करावीत. यातील दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून असे कार्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फार्मासिस्टची प्रशासनाने एक बैठक घ्यावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तर संशयास्पद ठिकाणी पीसीपीएनडीटी टीमने लिस्ट द्यावी. या संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक सरप्राईज व्हिजिट करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रारंभी श्रीमती ऍडव्होकेट पाटील यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील एकूण नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची माहिती सांगून या समित्यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पोलीस विभागाचे नेहमीच सहकारी असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस विभागाचे इतर अधिकारी तसेच पीसीपीएनडीटी समितीतील इतर सदस्य उपस्थित होते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी श्री अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीने पुरातत्व विभागाने या मंदिरासंदर्भातील कामकाज करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गेली काही दिवस मंदिराच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये नकारात्मक वृत्त प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधितांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाने, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, मंदिर ही वास्तू असली तरी त्यावर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरामध्ये भक्तांच्या भावना गुंतलेल्या आहेत. मंदिराचे जतन आणि संवर्धन करत असताना पुरातत्व विभागाने याबाबत नियमांच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करावा. तसेच कामाचा वेग वाढवून नवरात्र उत्सवापूर्वी अधिकाधिक कामे वेगाने पूर्ण करावीत. मात्र ती करत असताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे.
गरुड मंडपाची उभारणीही वेळेत करावी असे निर्देश दिले. त्याचबरोबर किरणोत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही यावेळी केली. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मंदिर आराखड्याअंतर्गत येणाऱ्या मिळकतींची माहिती दिली. भूसंपादनासाठीच्या पहिल्या टप्प्यात 89 नागरी, 195 व्यावसायिक तर 53 मिश्र अशा स्वरूपाच्या मिळकती आहेत या मंदिर परिसरात असल्याचे सांगून याबाबत मिळकत धारकांसोबत चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तर पुरातत्व विभागाकडून मंदिराचे जतन आणि संवर्धन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन पाळूनच केले जात असल्याचे श्री विलास वाहने यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यातील नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध कल्याणकारी योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात हीच सरकारची अपेक्षा असते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरासारख्या अभियानामधूनच जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण होत असतात असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. कागल तालुक्यातील बामणी येथील आरके हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष अमरजित सिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीश सिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे उपस्थित होते. मुश्रीफ पुढे म्हणाले, केशरी शिधापत्रिका धारकांना अजूनही तांदूळ गहू मोफत मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून ही सुविधा नागरिकांना मिळवून द्यावी. तसेच लाडकी बहीण योजनेत काही माता भगिनी या योजनेबाहेर राहिल्या आहेत. ही बाब मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही केवळ राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या भावनेने राज्य सरकारने सुमारे 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना नागरिकांचे वीज बिल शून्यावर आणणारी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी सुमारे 17,507 लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विजय राठोड म्हणाले की नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच छताखाली आणि अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवून त्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होत आहे. तसेच नागरिकांनी या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी केले. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष अमरजित सिंह घाटगे म्हणाले, राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी व वीज बिल माफी करून अडचणीत असलेल्या शेतकरी यांना दिलासा दिला आहे. यावेळी गोकुळचे माजी संचालक अमरीश सिंह घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा सविता माने, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजित पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, शिवानी भोसले, जिल्हा परिषद सदस्या काकासाहेब सावडकर, धनश्री देवी घाटगे, पंचायत समिती सदस्या दत्तात्रय दंडवते, अनिल कुमार हेगडे, दिगंबर अस्वले, रुपाली आंगज, तेजस्विनी भोरे, मनीषा पाटील, बाबासाहेब सांगले, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, नेताजी मोरे यांच्यासह संबंधित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताचे उच्चायुक्त यांनी केनियातील किसी काउंटीचे राज्यपाल सिम्बा आरती यांची सदिच्छा भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या बैठकीत कृषी उत्पादन, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, क्षमता वृद्धी आदी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि किसी काउंटी यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. यावेळी उच्च आयुक्तांना किसी काउंटीच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून गार्ड ऑफ ऑनर देऊन विशेष सन्मान करण्यात आला. बैठकीदरम्यान किसीच्या अर्थव्यवस्थेत भारतीय वंशाच्या नागरिकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचाही गौरव करण्यात आला. तसेच व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवीन संधींचा शोध घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमुळे भारत आणि केनिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असून कृषी, उद्योग, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात
नव्या सहकार्याचे मार्ग खुले होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांच्या हस्ते अंजारी पार्क विशाखापट्टणम येथे नौदल अधिकाऱ्यांसाठी 96 विवाहित निवासी गृह उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. हा प्रकल्प अंजारी पार्क येथील अधिकाऱ्यांच्या निवासी परिसरात नियोजित 252 निवासी गृहांच्या अंतिम टप्प्यांचा भाग आहे. या प्रकल्पांमुळे नौदल अधिकाऱ्यांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार निवास उपलब्ध होणार असून त्यांच्या कुटुंबांच्या राहणीमानातही सुधारणा होणार आहेत. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडने आपल्या अधिकारी व जवानांच्या कल्याणासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा प्रकल्प भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमान उंचावण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक मानला जात आहे. महाराष्ट्र शासनाचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितीश राणे यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे भेट देऊन JNPA अध्यक्ष गौरव दयाल तसेच विविध विभाग प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीत वधवन पोर्ट प्रोजेक्टच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच बंदर क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, प्रकल्पांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी वधवन बंदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. भारतातील सर्व महत्त्वाकांक्षी सागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या वधवन बंदर प्रकल्पाच्या गतीला अधिक वेग देण्याचा शासनाचा निर्धार या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. यानंतर मंत्री राणे यांनी JN पोर्टची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक कार्यपद्धती आणि सुरू असलेल्या क्षमता विस्तार प्रकल्पाची माहिती घेतली. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून JNPA ने उभारलेली आधुनिक व्यवस्था आणि कार्यक्षमता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी व्यापार आणि आर्थिक प्रगतीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांच्या नृत्यांतो 2026 या भव्य कथ्थक नृत्याविष्काराचा रंगतदार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. शरयू नृत्य कला मंदिरच्या संस्थापिका सोनिया परचुरे या गेली अनेक वर्ष कथ्थक कलेचे संवर्धन करत असून असंख्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित कलाकारांना भारतीय शास्त्रीय नृत्य कलेची ओळख आणि संस्कार मिळत आहेत. त्यामुळे कथ्थक कलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. नृत्यांतो 2026 मधील विविध कथ्थक सादरीकरणांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. आकर्षक नृत्य रचना, भावपूर्ण अभिनय आणि सुरेल संगीत यांच्या संगमातून भारतीय संस्कृतीचे वैभव अनुभवाची संधी प्रेक्षकांना मिळाली. यावेळी सोनिया परचुरे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील कला प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कॉर्पोरेट कायदा विधेयक 2026 संदर्भातील संयुक्त संसदीय समित्यांच्या बैठकीत समितीने आपला अहवाल सादर केला. समितीच्या कामकाजादरम्यान विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून विधेयकातील तरतुदींचा सर्वकष आढावा घेण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या प्रक्रियेत समितीच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना आणि मते मांडून अहवाल तयार करण्यात योगदान दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष सुधीर गुप्ता यांनी संयम, समन्वय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून समितीचे कामकाज प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच समितीतील सर्व सदस्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत या महत्त्वपूर्ण विधायी प्रक्रियेत सहभागी होता आल्याचा अभिमानही व्यक्त करण्यात आला. कॉर्पोरेट क्षेत्र अधिक पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने कॉर्पोरेट कायदा विधेयक 2026 महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.
अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.